मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. We are the pharmacists, we are the future, yeah, we are the future. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की कोविडच्या परिस्थितीनंतर फार्मसी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल दिसून येतो. त्याशिवाय यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील काही वर्षांमध्ये फार्मसी क्षेत्रामध्ये मुलींचा देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेला कल दिसून येतो. तर फार्मसी क्षेत्रामध्ये मुलींचं जे वाढतं प्रमाण आहे त्यामागे नेमकी कोणती कारणं असतील, भविष्यामध्ये फार्मसी क्षेत्रामध्ये मुलींना कोणत्या विशेष संधी असतील, याशिवाय पूर्ण फार्मसी क्षेत्रासंदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक मान्यवर व्यक्ती लाभलेले आहेत. आज आपल्याला याच विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत प्राचार्य मंजिरी घरत मॅम. तर मॅम, तुमचं स्वागत आहे आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवर. नमस्कार. तर आज मॅम कडून मार्गदर्शन घेण्यापूर्वी सुरुवातीला आपण मॅमची थोडक्यात ओळख करून घेऊया. तर प्राचार्य मंजिरी घरत मॅम या प्रिन्सिपल KM कुन्नानी फार्मसी पॉलिटेक्निक्स कॉलेज या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनच्या मॅम व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्याशिवाय इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या त्या उपाध्यक्ष व कम्युनिटी फार्मसी विभागाच्या त्या चेअरपर्सन अध्यक्ष आहेत. मॅम नेहमीच वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधून फार्मसी क्षेत्रासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, तसेच फार्मसी औषधाविषयी जनजागृती व्हावी याबाबत लिखाण करत असतात. त्याशिवाय औषधभान या नावानं देखील मॅमचे एक पुस्तक प्रकाशित आहे. मॅमना अनेक इंटरनॅशनल नॅशनल लेवलचे पुरस्कार फेलोशिप भेटलेले आहेत. तर 25 वर्षांहून अधिक मॅमना अकॅडमिक क्षेत्रामधील अनुभव आहे. तर असं एक प्रदीर्घ अनुभव असलेलं व्यक्तिमत्व, मान्यवर व्यक्ती आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा मॅमचं आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवरती खूप खूप स्वागत करतो. मॅम, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तर असं मी सुरुवातीला सांगितलं की फार्मसी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर कोविड नंतर कल वाढलेला दिसून येतो. त्याशिवाय खास करून मुलींचं देखील मागील काही वर्षांमध्ये या क्षेत्राकडे प्रमाण वाढलेलं आहे. तर यामागे नेमकी कोणती कारणं असतील की मुलींचं या क्षेत्राकडे प्रमाण वाढताना दिसत आहे? येस आशिष, बघा, गेल्या काही वर्षात म्हणजे गेल्या 2 ते 3 शतकात एकंदर मुलींचं शिक्षणाचं प्रमाण म्हणजे कुठलंही असो तर शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलंय आणि प्रोफेशनल शिक्षण घेण्याचं प्रमाणही वाढलंय. पूर्वी इंजिनिअरिंगला अगदीच कमी मुली असायच्या, त्यामुळे आता तुम्हाला दिसतं 30-40% मुली वर्गामध्ये इंजिनिअरिंगला सुद्धा मुली असतात म्हणजे एकूण वर्गामध्ये. तर त्याच हिशोबाने फार्मसीमध्ये सुद्धा मुलींचं ऍडमिशन घेण्याचं प्रमाण हे गेल्या 2-3 दशकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वाढतंय आणि गेल्या 10 वर्षात तर मला असं वाटतं की बहुतेक सगळ्या कॉलेजेसमध्ये 50%हून जास्त मुली वर्गामध्ये, 50%हून जास्त विद्यार्थ्यांमध्ये मुली आहेत. आणि ह्याचं एक महत्वाचं कारण जसं मी म्हटलं की एकंदर मुलींचं शिक्षण, मुली शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढतंय. दुसरं म्हणजे मुली प्रोफेशनल शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढतंय, त्यांचे पालकही त्यांना सपोर्ट करत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. सो आपण अधिक प्रगतीकडे जातोय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींना सुद्धा दिसते की फार्मसी क्षेत्रामध्ये इतक्या विविध संधी उपलब्ध आहेत नोकरीच्या आणि करिअरच्या, आणि हे बघूनच अर्थातच फार्मसीकडे मुलींचा ओढा वाढतोय. जसं तुम्ही म्हटलात तसं एकंदरच फार्मसी ऍडमिशन्स हा युजली आपल्याकडे काही प्रॉब्लेम नसतो आणि त्याला भरभरून प्रतिसाद असतो. पण विशेषतः मुलींना म्हणजे समजा बाकी कुठल्या काही कम्पेअर करता, इंजिनिअरिंग वगैरे सुद्धा कम्पेअर करता मुलींना फार्मसी हे क्षेत्र जवळचं वाटतं. आणि कुठेतरी फार्मसी हे क्षेत्र असं आहे ना की इट इज मेकिंग डिफरन्स इन द लाईव्ह ऑफ पीपल. सो ते खूप जवळचं सुद्धा वाटत असावं. आणि नोकरीच्या वेगवेगळ्या संधी आपल्याला या क्षेत्रामध्ये दिसतात आणि त्या वाढतायत संधी, आणि त्यामुळे मुलींचा निश्चितच ओढा फार्मसीकडे वाढलेला आहे आणि ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला माहित असेल की बाहेरच्या जगामध्ये जर तुम्ही बघितलं, जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये तर 70%हून जास्त फार्मासिस्ट या महिला आहेत कम्युनिटी फार्मसी क्षेत्रामध्ये. आपल्याकडे ते प्रमाण कम्युनिटी फार्मसीमध्ये अजून खूप नगण्य आहे, पण जगभरामध्ये फिमेल फार्मासिस्ट, वुमेन फार्मसी हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि खूप महिला फार्मसी क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. मॅम, खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं याबद्दल.
तर याच मुद्द्याला अनुसरून दुसरा प्रश्न आहे माझा मॅम, की इतक्या प्रमाणावर जर मुलींचं या क्षेत्राकडे प्रमाण वाढत आहे, तर भविष्यात त्यांच्यासाठी करिअरच्या कुठल्या विशेष संधी आहेत, खास करून मुलींसाठी? मी असं म्हणणार नाही की खास मुलींसाठीच संधी आहेत, संधी सगळ्यांसाठी आहेत. पण बदलती गोष्ट अशी आहे की मुली आता या सर्व प्रकारच्या संधी घेऊ इच्छित आहेत आणि तेवढ्या त्या सक्षम होत आहेत आणि त्यांना त्यांच्या घरच्यांचा सुद्धा पाठिंबा मिळतोय. म्हणजे फॅमिली असो किंवा म्हणजे आई वडील असोत किंवा लग्न झाल्यानंतर नवरा आणि बाकी फॅमिली मेंबर्स असोत. तर संधी तर सगळ्यांसाठीच आहेत. म्हणजे केवळ मुलींसाठी काही संधी क्रिएट झालेल्या आहेत असं नाही. पण मुलींचं त्या संधी घेण्याचं प्रमाण हे नक्की वाढतंय, विच इज व्हेरी एनकरेजिंग सिनेरिओ. आता एकंदर जर तुम्ही बघितल्यात की फार्मसी क्षेत्रामध्ये संधी अमाप आहेत आणि वेगवेगळ्या आहेत. तर म्हणजे कम्युनिटी फार्मसी म्हणजे स्वतःचं ड्रग स्टोअर ओपन करण्याची आपल्याला संधी आहे किंवा दुसऱ्याच्या ड्रग स्टोअरमध्ये आपण काम करू शकतो. हॉस्पिटल फार्मसी मधले जॉब खूप वाढत आहेत. पब्लिक सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो. तर भरपूर हॉस्पिटल्स म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर पासून ते इलाइट हॉस्पिटलमध्ये जॉब्स आहेत. त्याचप्रमाणे फार्मसी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मुली खूप मोठ्या प्रमाणावर जॉईन होत आहेत आणि वेगवेगळ्या विभागात. पूर्वी तुम्ही असं बघितलं असेल की मुली फक्त क्वालिटी कंट्रोलला किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटला असायच्या. तर आता असं नाही, रेग्युलेटरी अफेअर्सलाही आहेत, प्रोजेक्ट मॅनेजमेंटलाही आहेत, मार्केटिंगला त्यांचा सहभाग वाढतोय. मी तुम्हाला सांगते की मी गेले 25 वर्ष आता या क्षेत्रामध्ये आहे. तर गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झालीये की मुली मार्केटिंगमध्ये आमच्या स्टुडंट्स म्हणजे मार्केटिंग फील्डमध्ये जाण्यासाठी. तर मला वाटतं ही एक बदलती मानसिकता मुलींची आणि समाजाची आहे की आपण अशा प्रकारचे जॉबही उत्तम रीतीने करू शकतो आणि ही चांगली गोष्ट आहे. तर मार्केटिंगचे जॉब्स आहेत, इंडस्ट्रीमध्ये विविध संधी आहेत किंवा आता इन्शुरन्स सेक्टर ही एक वेगळी सेक्टर आपल्यासाठी ओपन होत आहेत. तर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट मी ह्या सगळ्या डिजिटल गोष्टी सुद्धा म्हणजे हे एक माध्यम सुद्धा आपल्यासाठी खुली होत आहे. आणि त्याचप्रमाणे मुली उच्च शिक्षण सुद्धा घेत आहेत. म्हणजे अगदी इंग्लंड युकेला जाऊन 1 वर्षाचा मास्टर्स कर किंवा ला जाऊन अर्थात MS PhD कर. आजकाल स्टुडंट्स ऑस्ट्रेलियाला जात आहेत. तर उच्च शिक्षण आणि मग रिसर्च आणि मग अकॅडमिक्स मध्ये येणं किंवा एकंदर इंडस्ट्री किंवा मार्केटिंग किंवा कम्युनिटी हॉस्पिटल फार्मसी किंवा एकदम वेगळी क्षेत्र जसं फार्माकोव्हिजिलन्स, इन्शुरन्स, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही बघितलं ना तर संधी अशा अनेक दालनं नवनवीन खुली होत आहेत फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आपण प्रयत्न आपण मनापासून प्रत्येक वेळी केले पाहिजेत. तर या संधी आपल्याशा पण आपण करू शकतो आणि आपली करिअर घडवू शकतो. बरोबर. म्हणजे या क्षेत्रामध्ये करिअर संदर्भात देखील मुली कुठेही मागे नाहीत आणि कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये इंडस्ट्री असेल किंवा आता नव्यानं ज्या संधी उपलब्ध होत आहेत त्यामध्ये देखील मुली येत आहेत. तर म्हणजे आता त्यात म्हणजे सामाजिक त्याच्यामध्ये सामाजिक सोशल इश्यूज आहेत. कारण काय की आता तुम्हाला असं दिसतंय ना की फॅमिली सपोर्ट चांगला आहे आणि तो असला पाहिजे. म्हणजे मी आमच्या स्टुडंट्सच्या आई वडिलांना भेटून मुद्दाम सांगते की तुम्ही मुलीचं शिक्षण डी फार्मवर थांबवू नका. ती हुशार आहे, तिला अजून शिकू द्या. कारण अजूनही काही ठिकाणी मानसिकता असते की बस झालं एवढं आणि डी फार्म झाल्यानंतर पुरे झालं किंवा बी फार्म झालं. असं तुम्ही तिचं व्यक्तिमत्व खुलू दे आणि तिला ठरवू दे की काय करायचंय आपल्याला आयुष्यामध्ये. तर तिच्या प्रगतीची वाट तुम्ही कोणी अडवू नका. तर तिला संधी द्या. मॅम एक थोडासा आणखीन एक वेगळा प्रश्न आहे. आता तुम्ही बघताय की मुलींना इतक्या मोठ्या प्रमाणावर संधी मिळत आहेत, उपलब्ध होत आहेत. पण ही परिस्थिती पूर्वीच्या काळी नव्हती. म्हणजे अगदी ज्यावेळी तुम्ही शिक्षण घेतलं असेल तेव्हा तुम्हाला काही अडथळे आले असतील किंवा तेव्हा परिस्थिती वेगळी असेल. तर त्याबाबत थोडंसं तुम्ही सांगा की तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आता संधी उपलब्ध होत आहे. तेव्हा परिस्थिती वेगळी होती किंवा म्हणजे असं काही अन्याय झाला वगैरे असं काही नाही. पण परिस्थिती वेगळी होती म्हणजे तेव्हा एवढी वेगवेगळी जॉबची दालनं म्हणजे व्यवसायाची किंवा प्लेसमेंटची एवढी क्षेत्र उपलब्ध नव्हती खरं सांगायचं तर. म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स वगैरे तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षातच आलं. आणि मार्केटिंगमध्ये मुली अगदी तेव्हा थोड्या प्रमाणावर जायच्या. तर आता सगळीकडेच हा एक्सेप्टन्स वाढला. आता तुम्ही बघितलं की मुली अगदी रिक्षा चालवतात आणि टॅक्सी चालवतात आणि म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये स्त्री ही प्रगती करते आणि त्याचप्रमाणे फार्मसी प्रोफेशन मध्ये सुद्धा तेच रिफ्लेक्ट होत आहे. तेच आपल्याला दिसतंय की स्त्रिया आता फार्मसीमध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे जॉब करतायत. तर तेव्हाची परिस्थिती म्हणजे एक तर तेव्हा कॉलेजेसच कमी होती, तेव्हा विद्यार्थी संख्या ही कमी होती आणि जॉबच्या संधी म्हणजे जॉब सगळ्यांना मिळत होते. पण आता जे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत तेवढे ऑप्शन्स
तेव्हा अजून झाले नव्हते, कारण जग बदललं नव्हतं एवढं, डिजिटल क्रांती झाली नव्हती, ग्लोबलायझेशन झालं नव्हतं. त्यामुळे ते थोड्याशा एक ठराविक काही संधी होत्या, ज्या आज आपल्याला दिसतं की आपली क्षितिज आता खूप रुंदावली आहेत. बरोबर मॅम. आणखीन एका वेगळ्या विषयावरती मॅम तुम्हाला म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यावं असं वाटतं मला, की मॅम तुम्ही IPA मध्ये कम्युनिटी फार्मसी विभागाच्या चेअरपर्सन आहात. तर येणाऱ्या काळामध्ये कम्युनिटी फार्मसिस्ट किंवा कम्युनिटी फार्मसी हा जो विभाग आहे, त्याकडं फार्मसिस्ट म्हणजे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही कशा पद्धतीने बघता फार्मसिस्टच्या भूमिकेकडे? कम्युनिटी फार्मसी हा फार्मसी प्रोफेशनचा एक अतिशय महत्वाचा अविभाज्य भाग आहे. आणि कम्युनिटी फार्मसी एक क्षेत्र असं आहे की दिस इज द इंटरफेस ऑफ द प्रोफेशन विथ द सोसायटी. म्हणजे फार्मसिस्ट समाजाच्या थेट संपर्कात येतो, हे कम्युनिटी फार्मसी, किंवा आपल्याकडे आपण अजून रिटेल केमिस्ट किंवा रिटेल फार्मसी असं म्हणतो. तर कम्युनिटी फार्मसी ही फार समाजाभिमुख असं हे फार्मसी प्रोफेशनचं रूप आहे. आणि फार्मसिस्ट जो लोकांच्या संपर्कात येतो त्याला फर्स्ट पोर्ट ऑफ कॉल हेल्थ प्रोफेशनल म्हणतात. हे फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कोणालाही काहीही झालं, सर्दी पडसं झालं, काही कुठे दुखतंय, तर आपण पहिले कुठे जातो? डॉक्टरांकडे नाही जात, पहिले आपण केमिस्टच्या दुकानात म्हणजे कम्युनिटी फार्मसीमध्ये जातो आणि तिथून काहीतरी औषध घेऊन येतो. आणि तो नेहमी फार्मसिस्ट अवेलेबल असतो आणि अजून तरी कन्सल्टेशन फी पण घेत नाही. त्यामुळे फार्मसिस्ट हा समाजासाठी एकतर त्यांचे फ्रेंडली रिलेशन्स आहेत, ट्रस्टेड रिलेशन आहेत. खरं म्हणजे लोकांना अनेकदा माहित पण नसतं की काउंटरच्या मागे उभा असलेली व्यक्ती फार्मसिस्ट, रजिस्टर्ड फार्मसिस्ट आहे का त्यांचा सहाय्यक आहे. पण तरीही एक चांगली प्रतिमा फार्मसिस्टची समाजामध्ये आहे. आणि आपले फार्मसिस्ट दिवस रात्र कामही करत असतात. कोविडमध्ये पण आपण बघितलं, खरोखर कौतुकास्पद कामगिरी आहे. तर गोइंग फॉरवर्ड कम्युनिटी फार्मसी बाहेरच्या देशांमध्ये खूप प्रगत झाली म्हणजे काय, की फार्मसिस्टच्या भूमिकेला अनेक नवीन आयाम, नवीन डायमेन्शन्स मिळाले आहेत. आणि फक्त औषध विक्रेता हे त्याचं रूप नाहीये, तर रुग्ण समुपदेशक किंवा पेशंट्सना व्यसनमुक्ती, वजन कमी करणे, न्यूट्रिशन या अशा सुद्धा सल्ले देणं, औषधांचं संपूर्ण मॅनेजमेंट म्हणजे त्यांचं रिव्ह्यू करणं की पेशंट नीट औषधे घेतोय, त्याचा ॲडरन्स कसा आहे, टेलिफोनिक रिमाइंडर देणं किंवा पेशंटच्या घरी जाऊन काही सेवा देणं. आता तर वॅक्सिनेशन म्हणजे तुम्ही बघाल की जवळजवळ 35-40 देशांमध्ये फार्मसिस्ट त्यांच्या दुकानामधून रेग्युलरली वॅक्सिन्स देत असतात, म्हणजे इंजेक्ट करत असतात. तर फार्मसिस्ट आर ऍक्टिंग ऑल्सो ॲज वॅक्सिनेटर्स. इव्हन कोविडचं वॅक्सिन अनेक देशांमध्ये फार्मसीच्या दुकानांमधनं दिलं जात आहे आणि समाजाची त्याला खूप पसंती आहे. तर कम्युनिटी फार्मसी क्षेत्र हे प्रचंड विस्तारित होणारं क्षेत्र आहे आणि आपल्या फार्मसिस्टनाही खूप संधी आहेत पुढे समाजासाठी काहीतरी करण्याचा, म्हणजे बिझनेस प्लस प्रोफेशन दोन्ही गोष्टी आपण यातनं साधू शकतो. आणि हा फार्मसीचे सोशल एम आहे, फार्मसी व्यवसाय, फार्मसी क्षेत्रातच हे सोशल एम आहे, सामाजिक जी उद्दिष्ट आहे, तर ती कम्युनिटी फार्मसीच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या रीतीने पुरी करू शकतो. बरोबर मॅम. याच विषयाला धरून दुसरा पुढचा एक मुद्दा आहे. जसं तुम्ही सांगितलं की बाहेरच्या देशामध्ये फार्मसिस्टची भूमिका आहे ती खूप व्यापक आहे. तर मॅम येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये देखील फार्मसी प्रॅक्टिस आहे किंवा यामध्ये आमूलाग्र बदल घडतील अशी आपण आशा करूया. तर यामध्ये फार्मसिस्टनं कशा पद्धतीनं भूमिका पार पाडणं गरजेचं आहे? म्हणजे जे नवीन फार्मसिस्ट आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये जी प्रॅक्टिस बदलेल आपली, तर या संदर्भात तुम्ही जे नवीन फार्मसिस्ट आहेत त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन कराल? आता जे नवीन म्हणजे तुमच्यासारखे तरुण फार्मसिस्ट आहेत किंवा येणाऱ्या पुढच्या पिढ्या आहेत फार्मसिस्टच्या, तर त्यांच्याकडे त्यांनी एकतर शिक्षण घेताना मी कोणीही एक तर खूप इंटरेस्टनी आणि फार्मसी प्रोफेशनचा गाभा समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि शिक्षकांनी सुद्धा शिकवताना तो फार्मसी प्रोफेशनची उद्दिष्ट, अंतिम उद्दिष्ट काय आहे, तर आपण सगळे रुग्णांसाठी आहोत. आज जर लोक आजारी पडले नसते तर औषधं लागली नसती आणि मेडिकल फार्मसी प्रोफेशन, नर्सिंग प्रोफेशन एक्झिस्टच झाले नसते. पण दुर्दैवाने तसं, सुदैवाने दुर्दैवाने काही म्हणा, पण तसं होत नाही. आणि आपण सगळे रुग्णांसाठी आहोत, म्हणजे आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रुग्णांसाठी काम करतोय. तर मनामध्ये कुठेतरी हे कोरलेलं असलं पाहिजे. आपण फार्मसीला म्हणजे ते शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्याही मनात कायम ते भूमिका असली पाहिजे की आपला उद्देश हा रुग्णांसाठी आहे आणि आपण रुग्णांसाठी एक्झिस्ट करतो आहोत. तर मला असं वाटतं की आपण फक्त परीक्षार्थी म्हणून आपण काम नाही केलं पाहिजे विद्यार्थी असताना, की केवळ परीक्षा आहे आणि आता परीक्षेसाठी आता काय क्वेश्चन बँक द्या,
मग नोट्सच पाहिजेत, हे जे आपलं आहे ना की स्पून फिडिंगचे, तर ते नाही. आपण प्रोफेशनल कोर्सला आलेले आहोत आणि आपण ते सगळं नीट समजून शिकलं पाहिजे, त्यातल्या बेसिक समजल्या पाहिजेत आणि केवळ परीक्षेसाठी तयारी करणं, परीक्षा इम्पॉर्टंट आहेच, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळालेही पाहिजेत आणि आपली अजून तरी शिक्षण व्यवस्था ही खूप म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आहे, तर हे बरोबर नाहीये. पण आता ते थोडं बदलत आहे. तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी खूप इंटरेस्ट घेतला पाहिजे या क्षेत्रामध्ये. इतकं लाईव्हली क्षेत्र आहे. आज तुम्ही बघाल की तुमच्या घरात सुद्धा औषधं असतात, कोणाचे आपले फॅमिली मेंबर्स औषधं घेत असतात. आपण लगेच इंटरेस्ट घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी की अच्छा कोण हे डायबेटीसचे माझी आई रुग्ण आहे, कुठली औषधं घेतेय, मग मी त्याची अजून ड्रग इन्फॉर्मेशन काढतो, मेडलाईनवर जातो किंवा अजून काय ऍप्स वापरतो. तर हे सेल्फ डिरेक्टेड लर्निंग ना हे झालं पाहिजे. आणि आपल्याला आपण कुठल्याही क्षेत्रात फार्मसीच्या नंतर गेलो म्हणजे आपलं शिक्षण झाल्यानंतर, तरी आपण हृदयामध्ये फार्मासिस्ट असलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर हा डॉक्टर असतो ना, कुठेही काम करत असला तरी. तर आपण फार्मासिस्ट आहोत, तर आपल्याला आपण मेडिसिन एक्सपर्ट आहोत. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, फॅमिली मेंबर्सना, आपल्या घरातल्या नोकर चाकर जे कोण असतील, आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्या औषधांचा व्यवस्थित वापर करता आहेत की नाही, हे सगळं बघितलं पाहिजे. तर मला वाटतं की शिक्षण व्यवस्थेनी सुद्धा म्हणजे शिक्षकांनी सुद्धा मुलांना यासाठी प्रिपेअर केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे आणि ओरिएंट केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा केवळ परीक्षेसाठी न जाता, परीक्षेसाठी तयारी न करता याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा. कारण जितका ते इंटरेस्ट घेतील याच्यामध्ये, तेवढं त्यांना एक क्षेत्र अधिक आवडेल, समजेल आणि ते यशस्वी होतील. वी हॅव टू लव्ह अवर प्रोफेशन, सो वी ऑल्सो हॅव टू लव्ह अवर एज्युकेशन. आणि फक्त प्रश्न काय येतील मग हे ऑप्शनला टाकू का, हे विचार नाही योग्य. परीक्षा महत्वाच्या आहेत, पण परीक्षेबरोबरच आपला व्यक्तिमत्व विकास, आपण प्रोफेशनला समजून आपण आपली डेव्हलपमेंट करणं हे खूप महत्वाचं. आणि सेल्फ डिरेक्टेड लर्निंगला मी खूप महत्व देते आणि मी माझ्या स्टुडंट्सना हे याविषयी नेहमी सांगत असते की लर्निंग इज नॉट कन्फाइन्ड टू द 4 वॉल्स ऑफ द क्लासरूम, यू हॅव टू गो मच बियॉन्ड. आणि ते तुम्ही केलं पाहिजे. बरोबर मॅम, अगदीच. म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षेसाठी न शिकता एक प्रोफेशनल म्हणून शिकलं पाहिजे आणि फार्मसिस्ट म्हणून सेवा देताना रुग्णांना केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने या विषयावर मार्गदर्शन केलं. आणखीन एक मुद्दा आहे मॅम, जसं की तुम्ही टीबी संदर्भात डॉट्स प्रोग्राम होता, पब्लिक प्रायव्हेट नुसार एक मोठा प्रोग्राम होता, त्यामध्ये तुम्ही एक महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. तर तशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कोविडची परिस्थिती बघता यामध्ये फार्मासिस्टच्या भूमिकेकडे कशा पद्धतीने बघता मॅम तुम्ही? फार्मसिस्टनी कोविडच्या काळात म्हणजे पॅन्डेमिक चालू झाल्यापासून अहोरात्र काम केलंय आणि त्यासाठी मला त्यांचं नेहमीच कौतुक वाटतं आणि मी त्यांना सॅल्यूट करते. कारण जेव्हा सगळं जग बंद होतं तेव्हा आपले फार्मासिस्ट काम करत होते आणि अहोरात्र सेवा देत होते ऍट द कॉस्ट ऑफ लॉट ऑफ रिस्क टू देम अँड देअर फॅमिलीज. तर डॉट्सच्या संदर्भात तुम्ही जसं म्हटलात, तर डॉट्स ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे टीबीची शासनाची औषधं मोफत स्वरूपात आपल्या फार्मसीमधनं उपलब्ध करून देणं समाजासाठी. तुम्ही थोडक्यात शासनाची योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची डॉट्स फार्मसिस्टची संकल्पना आहे आणि ती एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. तर त्याचप्रमाणे मला असं वाटतं की कोविड असं नाही, पण प्रत्येक नॅशनल हेल्थ प्रोग्राम मध्ये फार्मसिस्ट सहभागी होऊ शकतो. आणि डायबेटीस प्रोग्राम आहे, वेक्टर कंट्रोल प्रोग्राम आहे शासनाचे. तर यामध्ये शासनाबरोबर म्हणजे स्थानिक शासनाबरोबर पार्टनरशिप करून शासनाचे सगळे उपक्रम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी फार्मसिस्टची फार मोठी भूमिका होऊ शकते. आणि कोविड काळात तर कोविडनी तर अजून आव्हानही वाढवली आहेत, पण अपॉर्च्युनिटीज सुद्धा, संधी सुद्धा खूप दिल्या आहेत. आणि म्हणजे डिजिटल क्रांती पण झाली आहे त्याच्यामुळे. तर फार्मसिस्ट लोकांच्या संपर्कात अधिक राहू शकतो थ्रू डिजिटल मोड. आणि आम्ही फार्मसिस्टना नेहमी एनकरेज करतो की तुम्ही लोकांच्या संपर्कात राहा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, अजून काही माध्यमं असतील, नवीन ऍप्स आहेत, तर तुम्ही यू एंगेज मोर विथ युअर पेशंट्स आणि त्यांना तुम्ही तुमची सेवा जास्त द्या. सगळेजण दुकानात येऊ नसतील शकत तरी. तर या दोन्ही गोष्टी म्हणजे या अनेक गोष्टी आपल्यासाठी पुढच्या काळात अनेक संधी आहेत, आव्हानही आहेत फार्मसिस्टना खूप. म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल की फार्मसिस्टना अनेक गोष्टींचे, ऑनलाईन फार्मसी असेल, अनेक गोष्टींचे त्यांना आव्हानं पुढे ठाकलेली आहेत. तर आव्हानं सगळ्यांनाच आहेत आणि संघर्ष सगळ्यांसाठीच आहेत. पण एक गोष्ट सगळ्या फार्मसिस्टसाठी म्हणजे महत्वाची आहे की आपलं बाकी कुठलेही बिझनेस काही अफेक्ट झाला तरी फार्मसीचा बिझनेस हा कायम म्हणजे फार्मसी प्रोफेशन
इज अ सनराईज प्रोफेशन. म्हणजे कायम तिथे संधी उपलब्ध असणार आहेत आणि आपण त्याच्यावर प्रोफेशनवर आपण जितकं प्रेम करू तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये अधिक संधी घेता येतील, नवीन शिकू आणि नॉलेज अपडेट करू. मला वाटतं मी तुमच्या माध्यमातून सगळ्या फार्मसिस्ट जे आत्ताच फार्मसी शिकलेत किंवा काही वर्षापूर्वी शिकलेत, नॉलेज अपडेटिंग खूप महत्वाचं आहे. आणि नॉलेज अपडेटिंगसाठी आता क्लासरूम मध्ये जाऊन बसण्याची गरज नाही. दुकान बंद करून आपण घरच्या घरी दुकानात सुद्धा वेबिनार्स ऐकू शकतो. तर आपण थोडंसं आपल्याकडे नॉलेजसाठी एपिटाईट ठेवली पाहिजे कायम आणि जगाबरोबर बदललं पाहिजे. तर संधी अमाप आहेत आणि फार यशस्वी कारकीर्द आपण करू शकतो. आपला बिझनेसही चांगला होईल आणि आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करतोय याचंही समाधान आपल्याला भरपूर मिळू शकतं. बरोबर मॅम, म्हणजे काळानुसार बदललं पाहिजे आणि स्किल देखील आपले अपडेट केले पाहिजेत. मॅम मगाशी मॅम तुम्ही एक विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की त्यांनी कशा पद्धतीने फक्त परीक्षेसाठी अभ्यास न करता नॉलेज घेतलं पाहिजे. तुम्ही मॅम डी फार्मचा जो सिलेबस आहे नवीन आता आलेला आहे, तर त्या कमिटीमध्ये तुम्ही होता, तर हा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता की येणाऱ्या काळामध्ये फार्मसी प्रोफेशनसाठी कितपत महत्वाचा ठरेल हा जो नवीन अभ्यासक्रम येत आहे? हा जो नवीन अभ्यासक्रम आहे 30 वर्षांनी तो उपलब्ध झाला आपल्यासाठी, तर त्याचं मनापासून स्वागत आहे. ER 1991 नंतर ER 2020 आलेलं आहे. सो प्रथम म्हणजे इट इज मोस्ट वेलकम. आणि तुम्ही जर सिलेबस बघितलात ना तर खूप अपडेटेड आहे. त्याच्यामध्ये एक तर नवीन काही सब्जेक्ट्स आहेत, सोशल फार्मसी आहे, फार्माकोथेराप्युटिक्स आहे. तर थोडंसं जेव्हा आपण ट्रान्झिशन करतो जुन्या सिलेबस कडून नवीन सिलेबस कडे, तर थोडेसे काही हिकअप्स, म्हणजे थोडंसं अजून सगळं प्रत्येक जण तयार झालेला नसतो हे शिकवायला, अजून डेव्हलप होत असणार शिक्षक सुद्धा. तर पहिल्यांदी थोडंसं आपल्याला वाटेल की अरे खूप बदल आहे, पण तसं नाहीये. हा सिलेबस अतिशय चांगला आहे आणि मुलांसाठी तो उपयुक्त ठरणार आहे. उद्याच्या फार्मसिस्टला सक्षम करण्यासाठी या सिलेबसची खूप मदत होईल आणि हा सिलेबस चांगल्या रीतीने इम्प्लिमेंट केला पाहिजे प्रत्येक शिक्षण संस्थेने. जसा आहे म्हणजे जो उद्देश आहे त्याचा, त्या उद्देशाने तो पूर्ण जर इम्प्लिमेंट केला तर उद्याचा फार्मासिस्ट हा अधिक नॉलेजेबल असणार आहे, अधिक कॉन्फिडंट असणार आहे आणि त्याला अगदी लेटेस्ट गोष्टींचं सुद्धा ज्ञान असणार आहे. तर मला वाटतं म्हणजे कुठलाही सिलेबस बघा परिपूर्ण नसतो, तर ह्या सिलेबसमध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहे अजून सुधारणा करायला. पण उत्तम गोष्ट ही आहे की आता सिलेबस चेंज करणं म्हणजे त्यातले कॉन्टेंट चेंज करणं हे PCIच्या हातात आहे. त्यामुळे दर काही वर्षांनी हा सिलेबस रिवाइज करता येईल आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या सिलेबसचं स्वागत आणि सगळ्यांनी त्या सिलेबसकडे अधिक सकारात्मक दृष्टीने बघून त्याचं स्वागत करावं, म्हणजे शिक्षकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा. पहिल्यांदा सुरुवातीला जसं मी म्हटलं तसं की जेव्हा नवीन सिलेबस असतो तेव्हा सगळं कॉन्टेंट्स रेडी नसतात आणि थोडासा आपल्याला वेळ लागेल ते डेव्हलप करायला. पण तरीही मला वाटतं फार ही महत्वाची, दिस इज अ माइलस्टोन, फार महत्वाचा मैलाचा दगड आहे फार्मसी, डी फार्मसी एज्युकेशन मध्ये आणि त्याचं स्वागत आहे. बरोबर मॅम, म्हणजे त्यातले ऑब्जेक्टिव्ह किंवा जे आपल्याला आउटकम्स हवे ते येण्यासाठी शिक्षकांची पण भूमिका त्याचे आउटकम्स येतील आणि हा मोर स्किल बेस्ड आहे. याच्यामध्ये खूप असाइनमेंट्स पण दिलेले आहेत मुलांना, फील्ड सर्वेज आहेत, प्रॅक्टिकल्सवर पण भर आहे, अगदी वॅक्सिनेशन इंजेक्शनचं ट्रायल सुद्धा आहे याच्यामध्ये. तर अनेक नवीन गोष्टी याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे मॅम. जो फार्मसी प्रॅक्टिस ऍक्ट आहे त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फार्मासिस्ट कशा पद्धतीने बघता की ते कशा पद्धतीने त्यांची भूमिका पार पाडतील? एकतर देशातील म्हणजे तुम्ही जर कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणत असाल तर प्रत्येक दुकानामध्ये फार्मसिस्ट उपलब्ध असणे आणि अपेक्षित त्यांनी सर्व्हिसेस देणे हे महत्वाचं आहे. रजिस्टर्ड फार्मसिस्ट दुकानामध्ये असलाच पाहिजे कायद्यानुसार आणि नुसतं असून उपयोग नाही, त्याचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असलं पाहिजे आणि काउन्सिलिंग करणं, म्हणजे त्यांनी अजून काही फार्मसिस्ट सहाय्यक ठेवावेत किंवा सहाय्यकांना तयार करावं कामासाठी आणि स्वतःचा वेळ हा अधिक पेशंटसाठी द्यावा. तर अशा प्रकारे कामाची विभागणी करता येईल की ज्यामुळे कन्सल्टेशन फार्मसिस्ट जास्त चांगल्या प्रकारे करू शकेल आणि रुग्णांना त्याचा फायदा होईल. तर पेशंट्स बरोबर बॉन्डिंग वाढवणं आणि पेशंट्सना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देणं की आपला पेशंट आपल्याशीच कायम बांधलेला राहील आणि त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. तर पेशंट सेंट्रिक सर्व्हिसेस देण्याचा डिजिटली आणि प्रत्यक्षात दोन्ही फार्मसिस्टनी नक्कीच म्हणजे प्रयत्न करावा आणि ज्या काही कॉम्पिटिशन संघर्ष आहेत त्यांनी नाउमेद न होता हे सगळं करावं. कारण मी जसं मगाशी म्हटलं तसं संघर्ष आणि आव्हानं सगळ्यांना आहेत, अगदी टीचिंग प्रोफेशन मध्ये सुद्धा आम्हाला आहेत, प्रत्येकाला आहेत. तर हे सगळं होणारच आहे.
हे बदल हे काळानुसार घडतच असतात. बाहेरच्या देशांमधले फार्मसिस्ट सुद्धा यातनं सगळ्यातनं गेले. तर उद्याच्या काळातला फार्मसिस्ट मला वाटतं डिजिटली वेल इक्विप आणि खूप म्हणजे अनेक चांगल्या प्रकारच्या सेवा पेशंट्सना अपार्ट फ्रॉम मेडिसिन डिस्पेन्सिंग देणारा फार्मासिस्ट असेल आणि आपल्या समाजाला त्याचा फार चांगला उपयोग होईल. कारण सगळ्याच आजारांचे आलेख आपल्या समाजामध्ये वाढत चाललेत. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असो, टीबी आहेच, अनेक आजार हे वाढत चाललेत आणि औषधांची गरज समाजाची खूप मोठ्या प्रमाणावर वाढतीये. तर फार्मसी प्रोफेशनला अनेक संधी आहेत चांगल्या प्रकारे या सगळ्या सामाजिक आरोग्यामध्ये आपलं दायित्व देण्याची, आपलं सहभागी होण्याची. बरोबर मॅम. म्हणजे केवळ औषध विक्रेते बनून न राहता रुग्णांना एक चांगल्या पद्धतीनं सेवा देणं देखील येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे आणि आपल्या फार्मसिस्ट प्रोफेशनल समाजामध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. मॅम, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना असेल तसेच जे भावी फार्मसिस्ट किंवा आता कार्यरत फार्मसिस्ट आहेत यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम. धन्यवाद आशिष. तुमच्यासारखे प्रोफेशनमध्ये इंटरेस्ट घेणारे विद्यार्थी म्हणजे आता तुम्ही मास्टर्स करताय बघून नेहमी आनंद होतो आणि असंच तुमचं कीप गोईंग. ठीक आहे मॅम. खूप ऑल खूप द बेस्ट. धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच मॅम. या बाय. ओके मॅम. थँक्यू मॅम.